आज जय पवार हे कदाचित कर्जतमध्ये आलेत असं दिसतंय. आता आज योगायोग बघा, नितेश राणे सुद्धा कर्जतमध्ये आहेत आणि जय पवार सुद्धा कर्जतमध्ये आहेत. कुठेतरी सामाजिक वातावरण इथलं गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपकडनं केला जातोय आणि त्या अनुषंगाने जेव्हा नितेश राणे या कर्जत शहरामध्ये येत असेल आणि त्यावेळेसच जय पवार जर येत असतील तर मग असं म्हणावं लागेल की बीजेपी आणि अजितदादा गट या दोघांनी आता निर्णय घेतलेला दिसतोय की रोहित पवार हे बाहेर गेलेच नाही पाहिजे आणि मतदारसंघामध्येच अडकून पडले पाहिजे. काही दिवसांपूर्वी अजितदादा बोलत असताना असं म्हणाले होते की जयचे काही कार्यकर्ते जेव्हा त्यांना भेटले आणि दादा आता तिथले आमदार आहेत बारामतीचे की दादा आता तुम्ही थांबा, म्हणजे कार्यकर्ते त्यांचेच आणि त्यांनाच म्हणतात की दादा तुम्ही थांबा, आता जयला संधी द्या. त्या दादा बोलून गेले की ठीक आहे, कार्यकर्ते म्हणत असतील तर विचार केला जाईल. लगेच 2 दिवसांनी जय पवार हे बारामतीमध्ये फिरण्याऐवजी आता कर्जत जामखेडमध्ये फिरायला लागले. आता काय हे चाललंय, कन्फ्युजन त्यांच्या लेवलला काय आहे हे आपल्याला बघावं लागेल. म्हणजे अजितदादा तिथे उभे राहणार का नाही राहणार, जयची चर्चा तिथं सुरू झाल्यानंतर अचानक 2 दिवसांनी ते जय पवार हे आता कर्जत जामखेडमध्ये यायला लागलेत. त्यामुळे डिझाईन बॉक्स नावाची जी एजन्सी ज्याला 200 कोटी रुपये दिलेले आहेत ती जरा गणलेलं दिसतंय बॉक्स. आणि मग दादांचे वक्तव्य सुद्धा चुकायला लागलेत आणि निर्णयाच्या बाबतीत सुद्धा काहीतरी चुकायला लागलेले आहेत. त्यामुळे याच्याबद्दल आपण काय बोलणार. ठीक आहे, एखादी एजन्सी सांगेल तसं आपण ऐकायला लागलो तर मग गेल्या अनेक वर्षांमध्ये राजकारणामध्ये आपण काय केलं असाही प्रश्न सामान्य लोक आता विचारायला लागलेले आहेत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.